बसलाय तिच्या. वहिनी मला ते वाटतंय बाबा रे, थांब जरा. हा गो निशा, तू घेऊ नको हा. माशाचं कालवण नको हा. बाळ येईपर्यंत मासे नाही खायचे. काहीतरी खाशील तर उष्ण पडेल, नको ते. सासूबाई मी एवढे धक्के खात मासे घेऊन आलो. एवढे मासे आणले, कोण खाणार ते? हो जावई बापू, मी खातोय, कळलं. मी कुठे म्हटलंय मी खाणार नाही म्हणून. निशात म्हणताय मी खाऊ नको म्हणून. आणि वेळ ना, मग तुमका काळजी कसली हा. आणि काय हो जावई बापू, एवढे मासे तुम्ही आणलात म्हणलात, ते काय माझ्यासाठी, सासूसाठी आणलात, तुमच्या लेकीसाठी आणलात? मी काय आज ओळखते काय हो तुमका? हा अगो निशा, तू आता मासे बिशे खायचे नाहीत हा. पोळी भाजी खा. हो चालेल. अगो आता काय, तू घरचो मसालो असता आणि तो गरम पडताना म्हणून म्हणताय तो का. ऍक्च्युली बाय थोडे दिवस सांभाळ गो. हा गौरी, एका पोळी भाजी वाट बघू. गौरी, गप्प काय झालंय? तिला खरं शिवची आठवण येते वाटतं. हे गौरी, एक काम कर ना, तू ते शिवला गुढीपाडवायला बोलवून घे ना इकडे. काय कसं वाटतंय? हो चला जेवण सुरू करूया आपण. हो या या. घे. अगे आपलं घर आहे. बाबा, म्हणजे मी नॉनव्हेज सोडलंय. म्हणजे शिवच्या घरी चालत नाही ना. अगं त्या घरी ठीक होतं, आपल्या घरात खायला काय हरकत आहे? अगं तुला मासे आवडतात ना म्हणून आणलेत आज. आणि इकडे सगळं चालतं अगं. आणि बाबा खास तुझ्यासाठी घेऊन आलेत आज. नाही वहिनी, पण मी सोडलंय नॉनव्हेज. बाबा प्लीज, खरंच नको. अगं आजीने एवढं प्रेमाने बनवलंय. अहो भाजी पोळी कोशिंबीर आम्ही प्रेमानेच केली. तू खा गो. पण तिला मासे आवडतात ना. हं? आपल्या घरी काय खायचं आणि काय नाही खायचं याच्यावर काही बंधन नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. घे. हो कळलं माका, पण आज तिका मासे खावचे नाही. तुमची जबरदस्ती कशा? हे गौरी, तू नॉनव्हेज सोडलं ते पण शिवसाठी? अयो कमाल आहे तू. शिव किती लकी आहे, त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली. 1000 वेळा सांगितलं संध्याकाळ झाली की खिडक्या बंद करत चला म्हणून. ऐकलं तर शपथ आहे. कोणाची काय? कोणाची नाही म्हटलं. शपथ कोणाची? डासांची का काय? रेडिओशी काय खेळताय? आणि अहो खेळत नाही हो, लावून बघता. लागत नाही. आता बिघडलो की काय? यात काय दम नाही आता. रेडिओ विषयी काय वाटेल तर बोलायचं नाही, सांगतोय मी तुम्हाला. हा नाही तेच ते लावता येत नाही, स्वतःला काही प्रयोग करतायत. गौरी तर रेडिओ लावून दे ना. वेगळे बटन फिरून ठेवले, बटन दाबतात खटाखट. गौरी कसला विचार करतेस? मी सांगतोय, ती कसला विचार करणार? देशाचा म्हणजे नोटाबंदीमुळे सरकारचा फायदा झाला की तोटो याचा विचार करतात. रोज वाकड्या चिरू नका. ओके बाय. अहो मी स्वयंपाकाकडे चाललोय. माका बरीच कामं पडली आहेत थंयसर माहितीये, आणि माका वाकडे शिरू केळत नाही. जाते मी.
उद्यापासून ऑफिसला जाणार आहेस ना? हो, मी तू काही न सांगता निघून गेली ना इथून, त्यामुळे तिच्या जागी ऍडजस्ट करणार आहेत काही दिवस मला. तसे तू ट्रान्सफर ऍप्लिकेशन दिलेलंच आहेस, तेही काम होऊन जाईल. हो, मी चहा आणते तुमच्यासाठी. हे सगळं शिवमुळे झालंय. काय अवस्था केली माझ्या मुलीची. तो तिकडे आरामात बसलाय, मी इकडे वाट बघते. तो नाही आला तर ठीक ग, आता कसला येतोय तो इकडे. एवढा अपमान झाल्यावर त्याची यायची इच्छाच होणार नाही, आणि झाली ना तरी त्याच्या घरच्यांच्या समोर त्याची हिंमतच होणार नाही. बाबांनी सगळं प्रकरण फार बिघडवून ठेवलंय, त्याच जरा टेन्शन आहे घरात. अगं मग बरं आहे ना, म्हणजे तुझ्याकडे कुणाचं लक्षच जाणार नाही. निशा, तू अशी ना बिनधास्त राहा आणि चांगल्या सुनेसारखं वागत राहा, म्हणजे कसला प्रश्नच पडणार नाही बघ. हो आई, पण ती गौरी कायमची इथे राहिली तर? तुला माहितीये का, हे घर इतकं लहान आहे ना, आणि त्यात निशा, तुझ्या हॉस्टेल पेक्षा मोठं आहे ना ते घर. अगं जरा चांगली बाजू बघत राहा ना निशा. हे बघ आई, तुला काही कळत नाही, इकडे येऊन बघ म्हणजे कळेल. त्यात त्या शिवने तिचं सगळं सामान इथे पाठवलंय. भरलेल्या बॅगा माझ्या रूम मध्ये पडल्या. निशा, निशा, बॅगा बॅगा? अगं म्हणजे त्याच्यात दागिने असणार ना? या आई, हो, माझ्या लक्षातच नाही आलं. थांब थांब, मी बघते. निशा, निशा, थांब थांब थांब. ते दागिने आता तू काढू वगैरे नकोस, आधी नुसते बघ आणि मग मला कळव, कळलं? अगं हो ग, ठेव आता फोन, चल. हा. वहिनी, हे घे चहा. वहिनी, अगं हे काय करतेस तू? काही नाही अगं, उद्यापासून तू ऑफिसला जाणार आहेस ना, तर तुझे कपडे सगळे नीट ठेवावेत कपाटात म्हणून. वहिनी, अगं पण एवढी जड बॅग तू का उचललीस? मला सांगायचं ना. मी अगं उचलली आणि ठेवली फक्त. वहिनी, अगं पण आजीने सांगितलं ना तुला की तू आता जड नको उचलत जाऊस. अगं हो, पण तू इतक्या गडबडीत होतीस, म्हटलं निदान तुझे कपडे तरी लावून ठेवावेत. अगं वहिनी, पण यात माझे ऑफिसचे कपडे नाही आहेत. यात बनारसच्या साड्या आहेत, आणि मी ऑफिसला माझे जुनेच कपडे घालणार आहे. गौरी, ह्या बॅगेत दागिने तर नाही आहेत ना? म्हणजे बघ, असतील ना तर नीट सांभाळून आत ठेवा. काय आहे ना, म्हणजे उगाच इकडे तिकडे काही झालं, काही मला खूप टेन्शन येतं. नाही, अगं शांत. अगं दागिने नाही आहेत यात, मी आईकडे दिले ठेवायला. एड्रेस बता सकती हैं सोसायटी का? डोळ्यात की बटन रे, तिथे पाटी लावली दिसत नाही. मराठी नहीं आती ना हमें. मराठी येत नाही तर इथे काय करतोयस तू? हमारी बीवी रूठ के मायके चली गई, उनको मनाने आए हैं. अब तो एड्रेस बता दीजिए. मी नाही सांगणार.